आता यांनी काय दिसलं बघवता खाली चाला सांगतो. तर रामराम मंडळी, जय श्रीराम, जय खानदेश. पण त्याच्या आधी तुमच्या भाऊचा आवाज खराब झालाय तर थोडाफार ऍडजस्ट करून घ्या मंडळींनो. मग आपले डबाचे पैसे घेतले, गुलाबाला टांगले, आपले पहिला पण हाजीर होते, त्यांना बसवलं गुलाबावर निघालं भाऊ. आता देवाच्या कृपाने एवढं बरं झालं की डायरेक्ट रस्ता तयारच होता, पाणी वगैरे काही पडलं नाही, त्यामुळे आपले गुलाब पण थेटपर्यंत पोहोचून गेली. आता रेगिस्तानच्या जंगलामध्ये पोहोचल्यावर आपण इथं लावली भाऊ केडी आणि तुम्ही म्हणजे कारण इथे इतकं तण कस काय सर्व सांगतो. पण त्याच्या आधी तुम्ही तर इकडे या आणि आपलं तोरचं शेत बघा. आपण इथं रोटोटर वगैरे एकदम चिकन गोटा करून टाकलेलं, एकदम स्पीच वगैरे तयार करून टाकली. मग गड्यांना काढलं, म्हटलं चला भाऊ आपण लटकू, पटापट पंच वगैरे घातला हातामध्ये आणि चला. आता आम्हाला मोठे मोठे फुलाचे झाडं उपाडणं, तुम्ही म्हणजे एवढं झालं कसं काय. तर विषय असा आहे मित्रांनो की आपण शेणखत वगैरे टाकलं, त्याचा हा परिणाम आहे. आणि त्या आता डोक्यावर बसलेलं आहे. तर मग कसं महिला मंडळांना हातभार लावण्यासाठी आपण आलो, तोपर्यंत म्हणे पडा 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 इथे साप आहे, म्हणे साप आहे. पाहिलं तर काहीच नाही भाऊ. आता एक गवता खाली शोधत, मग गेला तर गेला कुठे. त्यांना म्हटलं आम्ही बघितलाय, तो पाहिलेला आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निघायचं काम करा. मग आता हे तोपर्यंत म्हणे टाइम वगैरे झाला, चला म्हणे जेवणाला. म्हटलं चला, कोणी मनाई केली. मग भाल्यानं मस्तपैकी साफसफाई केली भाऊ, झाडू मारून आणि हातपाय तोंड धुतले आणि काढला बोटा डबा पटापट. आता शेतात जेवण करता म्हणजे तर एकच नंबर भाऊ. मग भाकरी, मटकीची भाजी, चिवडा, पापड, नेमू सोबत दे रे बोधन का. आणि चालू आलं आमचं जेवण. आता शेतात जेवण इतकं इतकं भारी जातं भाऊ की विचारू नका, पोट भरून जेवण जातं डायरेक्ट. मग थोडीफार विश्रांती वगैरे केली, यांचं जेवण वगैरे बाकी, म्हटलं चला तोपर्यंत विश्रांती केली आणि निघाले भाऊ कामाला. आता फुलरी इतकी मोठी झाली होती की ते पाय ठेवायला पण जागा नाही, कुठून काय निघून जाईल काही सांगता येत नाही. आता टाइम पण होऊन गेला, तर मग महिला मंडळ म्हणे आमचा टाइम झाला, आम्हाला सोडून द्या म्हणे, आम्हाला घरी जायचं. म्हटलं जा मग तुम्ही पण. मग यांचा पण टाइम झाला, मग आपला पण झाला मित्रांनो. आता मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय खानदेश. काळजी घ्या मित्रांनो.